16 एप्रिल 2026 मनाडू नावाचा तामिळ सिनेमा पाहिला. ठीक आहे, टाइमपास. फुल टू काय म्हणायचं, ऍक्शन पॅक्ट आहे आणि थोडस त्याला याचा बॅकग्राऊंड घेतलाय की त्याला पुढचं दिसत असतं आणि तो त्याच वेळात त्या टाइम झोन मध्ये किंवा त्या टाइम पिरियड मध्ये फिरत राहतो. म्हणजे एक तो काहीतरी इन्सिडन्स बघतो आणि तो बदलायला बघतो, मग पुन्हा त्याच्यातनं बाहेर येतो, पुन्हा तेच. म्हणजे असं कितीतरी वेळ त्याच्याबरोबर त्याच प्रसंगात, म्हणजे वेळ थांबलेली जशी म्हणतो ना, तसं तो वेळ त्या वेळेस त्या काळापुरता थांबलेला आणि तेच इन्सिडेंट्स पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतात त्याच्या आयुष्यात. आणि असाच प्रकार त्या म्हणजे हिरोच्या बाबतीत होतो आणि पुढे जाऊन आपल्याला कळतं की तोच प्रकार इन्स्पेक्टरच्या बाबतीत पण होत असतो. आणि म्हणजे ते कोणत्या लूप मध्ये अडकलेले असतात ते काही कळत नाही शेवटपर्यंत. तर थोडक्यात जो हिरो असतो तो प्लेननी उटीला यायला निघालेला असतो आपल्या मैत्रिणीच्या लग्नाकरता. आणि त्याच्याच बाजूच्या सीटवर एक मुलगी असते जी त्याच्या मैत्रिणीच्याच नवऱ्याची मैत्रीण असते आणि त्याच्याच लग्नात, म्हणजे थोडक्यात दोघही त्या एकाच लग्नाला उटीला जात असतात. मग त्यांची ओळख होते आणि ते एअरपोर्टवरून बाहेर निघतात. तर जेव्हा ओळख होते त्याच वेळेस तो टर्ब्युलन्स वगैरे होत असतो विमानाला, म्हणून ती त्याचा असा हात दाबून धरते. तर ह्यानी पण थोडे डोळे बंद केलेले असतात. तर ह्याला पुढचं दिसतं की आता हे दोघं उतरलेत, ओळख झाली, नाव वगैरे विचारलंय आणि बाहेर पडताना वरून काच पडते, त्याच्या खाली एक छोटी मुलगी जी धावत पुढे गेलेली असते, तिच्या पायाला लागतं काच. मग पुढे याचे मित्र येतात घ्यायला. तर जे मित्र आलेले असतात घ्यायला त्यांच्यापैकी एका मित्राशी ऍक्च्युली त्या मैत्रिणीचं लग्न, जिचं लग्न असतं त्यांचं अफेअर असतं. एक म्हणजे मुसलमान असतो आणि याचा मित्र हिंदू असतो. हा स्वतः मुसलमान असतो. तर पळून जाण्याचा प्लॅन असतो त्यांचा, म्हणजे जो नवरा मुलगा आहे त्याला डिच्चू मारून पळून जायचा प्लॅन असतो. रजिस्टर मॅरेज सगळं त्यांनी अरेंज करून ठेवलेलं असतं. तर त्याच्याकरता हे मग तिलाही विश्वासात घेऊन हिरोईनला प्लॅन आखतात. पण रस्त्यातच ह्याला हिरोला किडनॅप केलं जातं आणि त्याला एका नेत्याची हत्या करण्यास भाग पाडलं जातं. पण हा नाही म्हणतो. मग त्यातनं पण तो बघतो की दुसरंच कोणीतरी गोळी मारली आहे, रिपोर्टर म्हणून जो असतो कॅमेराचा त्यांनी मारली. मग परत तो त्याच्यातनं बाहेर येतो. मग पुन्हा त्या गोष्टी रिपीट होतात. म्हणजे असं तो इन्सिडन्स इतके वेळा रिपीट होत जातो, म्हणजे त्यांची पाठलाग, पळवणं, तेच सगळं, की म्हणजे हा शेवटी त्या नेत्याच्या ज्या माणसं असतात त्यांच्या विश्वासातल्या माणसांना तो भेटतो आणि म्हणतो की तुम्ही मरणार आहात आणि तुम्ही उद्याची स्पीच देऊ नका वगैरे. आता कोण आहे? मग नंतर त्यांच्या परत अजून ह्याच्यातनं कळतं की त्यांचा सख्खा भाऊच आहे, की ज्याला सत्ता हवी असते वगैरे. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक धनुर्धर का असं काहीतरी नावाचा पोलीस इन्स्पेक्टर असतो, की तो पण ह्यांना मदत करत असतो, म्हणजे त्या पॉलिटिकल लीडरला. आणि अशा याच्यातनं शेवटी ह्याला, आणि तो असा मेला की तो पुन्हा जन्म घेतल्यासारखा, म्हणजे त्या लूपमध्ये पुन्हा. तर शेवटी सगळं असं होत 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 हा, म्हणजे शेवटी सिनेमाच्या असं दाखवलंय की हा त्या परत म्हणजे हा वाचलाय, नेता वाचलाय आणि त्या स्फोटाच्या इन्सिडन्स मध्ये तो चुलताच, म्हणजे ज्यांनी प्लॅन केला असतो तोच मरतो आणि ते पोलिसालाही भरपूर लागलेलं असतं किंवा पोलिसही मरतो वाटतं. असं काहीतरी सगळे प्रकार होतात. आणि हा जेव्हा डोळे उघडतो तो हा स्वतःला हॉस्पिटलमध्ये आढळतो, म्हणजे त्याला, कारण त्यालाही गोळी लागलेली असते आणि तो म्हणजे बेशुद्ध अवस्थेतच असतो. पण हा म्हणजे उघडतो डोळे आणि त्याला घेऊन चाललेले असतात सोनोग्राफी का काहीतरी करायला. तर हे चारही मित्र हॉस्पिटलमध्ये येतात त्याला भेटायला आणि त्यांचं लग्न झालेलं असतं, रजिस्ट्रेशन वगैरे करून आलेले असतात. म्हणजे पुढचं तर म्हणतो चला सुटलो बाबा ह्या लूप मधून, पुन्हा पुन्हा हे करायचं, म्हणजे सगळं एंड इज वेल ऑल इज वेल गुड असं.
पण ते चौघही जण जसेच याच्या जवळ जवळ यायला लागतात भेटायचे म्हणून, अप्रोच त्याला एकदम मागे पुन्हा ते गुंड सगळे दिसतात जे मारायला आलेले असतात. आणि तिथेच तो सिनेमा थांबवलेला आहे. म्हणजे अजून त्याची लूपमधून त्या सुटका झालेली नाही असं एकूण आपण समजायचं. पण इतकं सतत 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 तेच ते सीन, तेच ते सीन, थोडं झालं की रिपीट, थोडं झालं की रिपीट, थोडं झालं की रिपीट, आहे सगळं मजेदार आणि हे ते. पण म्हणजे पूर्ण तो 2-2.5 तास सगळं पुन्हा 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 तेच पाहायचंय. ठीक आहे, म्हणजे वन टाइम मजा म्हणून बघायला ओके.